प्रत्येकाची मला कोणी मदत केली, कशी मदत केली प्रियांनो. हालेलुया. देवाला आवडतं. हालेलुया. चांगल्या गोष्टीची आठवण करायची आणि वाईट गोष्टी आम्हाला विसरायच्या. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जर चांगल्या गोष्टीची तुम्ही आठवण करत राहाल ना, सतत चांगल्या गोष्टीची, तर शैतान तुमच्या मनामध्ये घुसून कधी तुम्हाला तुमचे विचार पॉइझनच करू शकत नाही. हालेलुया. जर आमच्याकडे उपकार बुद्धी असेल तर, आमच्याकडे उपकार बुद्धी असेल तर प्रियांनो, आम्ही नेहमी प्रियांनो आठवण ठेवायची आहे. आणि मी पण अनेक लोकांसाठी चांगल्या गोष्टी करणार आहे, जे येशू ख्रिस्तांनी केले, ज्या देवाच्या सेवकांनी केल्या, मोठमोठ्या देवाच्या दासांनी प्रियांनो केलेल्या. हालेलुया. ते आम्हाला चांगल्या गोष्टीची नेहमी आठवण करायची आहे. हालेलुया. मग तिसरी गोष्ट आहे, प्रीती कधीही हेवा करत नाही. हालेलुया. हेवा करणे म्हणजे काय? हेवा करणे म्हणजे कुणाचं जर चांगलं झालेलं आहे, हालेलुया, तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणे. हालेलुया. त्याला जाऊन कॉंग्रॅच्युलेशन करणे. मला खूप आनंद झाला, देवानी तुझ्यासाठी हे केलं, खूप आनंद झाला, देवानी तुला चांगली नोकरी दिली, तुला चांगलं घर दिलं, तुला चांगली गाडी दिली, तुला चांगल्या गोष्टी दिल्या. हालेलुया. हालेलुया. लोकांच्या यशामध्ये, लोकांच्या आनंदामध्ये आपले दुःख, आपले प्रॉब्लेम, आपल्या समस्या विसरून लोकांच्या आनंदामध्ये सहभागी. हेवा करणे म्हणजे देवा मला नाही दिली असं नाही म्हणायचं. हालेलुया. देव मला देणार. हालेलुया. हालेलुया. असं म्हणतात त्याच्यापेक्षा चांगले देव. हालेलुया. देव मला देणार. देव देणार ते उत्तमच देणार आहे मला. हालेलुया. देवाकडे भंगार वस्तू काहीच नाही. देवाकडे सगळ्या नव्या, चांगल्या, सुंदर अशा गोष्टी आहेत. हालेलुया. आणि ते फक्त देवाकडेच आहेत आपल्या. हालेलुया. कारण तो शब्द बोलतो आणि अवघे निर्माण होते. तो शब्द बोलतो, पृथ्वी झाली, सूर्य झाला, चंद्र झाला, तारे झाले, नभमंडळ झालं. हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे? लोकांना तुच्छ न मानणे, लोकांचा आनंद. देवा धन्यवाद, त्याला अजून दे, त्याला हे दे, त्याला ते दे, त्याला सगळं दे दे बापा. हालेलुया. आम्ही आमचं हृदय नेहमी लोकांसाठी चांगलं ठेवायचं आपल्याला. हालेलुया. आपल्याकडे म्हण आहे, सगळ्यांचं पहिलं भलं होऊ दे. हालेलुया. देव माझं पण करणार आहे. हालेलुया. हेवा न करणे, बिलकुल कोणाचा हेवा नाही करायचा. हालेलुया. त्याला मोठी लॉटरी लागली, त्याला मोठी नोकरी लागली, त्याला करोडो रुपये मिळाले, त्याला सोन्याची खाण मिळाली, देवा धन्यवाद. हालेलुया. मला पैशाची दिली तरी पण चालेल, आता पेट्रोलची कमतरता आहे. प्रभूची स्तुती असं. हालेलुया. लोकांना यशस्वी पाहायचंय आम्हाला सर्वांना. हालेलुया. तेव्हा याचं भलं कर, त्याचं भलं कर, त्याचं भलं कर. माझ्या नजरवर दया कर, माझ्या लोकांवर दया कर, माझ्या बांधवावर दया कर. मी पाहू इच्छितो देव बाप्पा, माझ्या लोकांची प्रगती झालेली मी पाहू इच्छितो, माझ्या लोकांच्या हृदयातला आनंद मी पाहू इच्छितो, माझ्या लोकांच्या जीवनातल्या दुःख निराशा सोडून गेलेल्या मी पाहू इच्छितो. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, तो तसाच आहे. कधीच असा विचार करायचा. हालेलुया. आम्ही मनुष्य जसा विचार करतो तो तसाच असतो. आम्ही नेहमी देवाने आम्हाला आशीर्वादित केले, आम्ही दिवसभर लोकांना आशीर्वादित करायचं. हालेलुया. काय करायचं दिवसभर लोकांना? सगळ्यांना आशीर्वादित करायचं आहे. हालेलुया. त्यांच्याबरोबर आपण पण आशीर्वादित होतो. हालेलुया. हेवा करणारे आशीर्वाद नाही देतो. हालेलुया. हालेलुया. हेवा करण्यामध्ये त्याची काही लायकी पात्रता नाही. हालेलुया. आम्ही कुणाला प्रेम, देवाने आम्हाला धुळीतून उचलून राजाच्या पंक्तीस आणून बसवलं. देवाने जर हेवा केला असता तर आम्ही तिथेच खिटपट पडलो असतो. आम्ही कुठे असतो? तिथेच आम्ही खिटपट पडलो असतो. धन्य द्या पाळणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, ज्याने आम्हाला तिथून काढले. हालेलुया. ते मेंढरू खोल कपारीमध्ये काट्यामध्ये अडकले होतो, त्या मेंढ्यांपैकी आम्ही, पण त्यांनी काढून तुम्हाला आणि मला
ख्रिस्त म्हटलेल्या त्या उत्तम खडकावर त्यांनी आणून उभे केलं, आम्हाला स्थिर केलं, आमचे लटपटणारे पाय स्थिर केले, दलित्र गायत्र गुडघे त्यांनी स्थिर केले, आम्हाला पडू दिले नाही, कारण तो आमचा हेवा करत नाही, तो पापाचा हेवा करत नाही, तो पापावर प्रेम करतो. आमचा देव काय करतो, आम्ही पण कुणाचाही हेवा करणार नाही, कुणाचं उन्ह दाखवणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही. हालेलुया. आपल्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानणार आपण. मग आमची लायकी पात्रता नव्हती, पण देवाने आम्हाला श्रेष्ठ बनवलेलं आहे. हालेलुया. आम्हाला उजवीकडे त्याच्या बसवलेलं आहे. हालेलुया. आम्ही कुणाचाही हेवा करतो. मग प्रीती जी आहे ती कधीच बडाई मारत नाही. हालेलुया. प्रीती काय करते, बडाई मारणे म्हणजे काय, आहे त्यापेक्षा जास्त वाढीव सांगणे. हालेलुया. हालेलुया. बडाई मारणे काय म्हणजे काय, भपका, मोठेपणा, हम ऐसे हम वैसे, हमारे जैसा कोई नहीं. गर्व काय करतो, गर्व काय करतो, गर्व आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगतो कधी पण. हालेलुया. आम्ही सत्यवादी, देवाचे सत्यवादी लोक. हालेलुया. आम्ही कोणते देवाचे लोक आहे, आम्ही सत्यवादी देवाचे. आम्ही आहे त्याच्यापेक्षा जरा सुद्धा आम्ही वाढून सांगणार नाही. हालेलुया. आहे तेच. माझा मुलगा नापास झाला तर नापास झाला, त्याला 35 पडले तर 35 सांगाय, 55 सांग. मोठेपणा नकोय आपल्याला. हालेलुया. आपल्याला देव गर्विष्ठांना विरोध करतो. हालेलुया. आणि लीनांवर कृपा प्रसाद करतो. हाले बडाई मारणारे लोक देव लांबूनच ओळखतो, गर्विष्ठ लोक देव लांबूनच ओळखतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून आहे जे आहे वास्तविक आहे, जे सत्य आहे, त्याच्यापेक्षा काहीही आम्हाला जास्त सांगायचं नाही, बोलायचं. आमचं घर छोट आहे ते छोट आहे, पैसे कमी तर कमी पैसे, मोठेपणा नाही पाहिजे आम्हाला. हालेलुया. मी असं करेल, मी तसं करेल. हालेलुया. पाऊल म्हणतो तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये आनंद माना, मोठ्या गोष्टी नका. हालेलुया. देव एक दिवस मोठं करणार आपल्याला. देव आम्हाला लागणारे सर्व जे काही आमचं पुरेल इतकं नक्की देणार आहे. देवाच्या सेवेसाठी देणार आहे, बचतीसाठी देणार आहे. आम्ही पण बडाई मारणारे लोक नाही. आहे जे आहे सत्य ते सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. तर प्रीती कधीही मोठेपणाने बडाई मारणे नाही. प्रीती एकदम शांत सौम्य असते. हालेलुया. जे आहे ते आहे. हालेलुया. काल माझा एक मित्र मला म्हटला, मी कधीच 200 रुपयाची चप्पल, 200 रुपयाचं शर्ट, 300-500 रुपयाची पॅन्ट, माझं बजेट असं, याच्यापेक्षा मी कधीच जास्त खर्च करतो. आम्ही आमचे अंथरूण पाहून आपले हात पाय पसरायचे आहे. हालेलुया. 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 त्यांनी काय केलं, त्यांनी काय घेतलं, त्याच्याकडे काय आहे, त्याचा तुमचा स्वर्ग राज्याशी काही संबंध नाही. हालेलुया. येशूकडे तर एकच याचकी जागा होता. येशूकडे किती कपडे होते, एकच जगाचा मालक होता. तो एका सेकंदाला कपडे बदलले असते. हालेलुया. येशू सिनेमात बदलतात. हालेलुया. तो भपका आहे, ते बडाई आहे, ते मोठेपणे. तुम्ही त्यांना प्रत्यक्षामध्ये पाहाल, तुम्ही जवळून गेले तरी त्यांना ओळखणार नाही ऍक्टर लोकांना. हालेलुया. मेकअप हा पण भपका आहे. मेकअप काय, मुलींचा लपवणे. मेकअप काय आहे ते झाकून ठेवणे. हालेलुया. आणि बडाई करणे. हालेलुया. देवाला बडाई आवडत नाही, देवाला मोठे पण आवडत नाही. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. मग प्रीती जी आहे ती फुगत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रीती काय करत नाही,
फुगत नाही फुगणे म्हणजे काय? आपल्याला आपण नाराजगी व्यक्त करणे, कोणी आपल्या अपेक्षा चुकीच्या अपेक्षा आहे. आपल्या अपेक्षा मुळामध्ये काय आहे? चुकीच्या अपेक्षा आहेत. आपण याच्याकडून अपेक्षा, त्याच्याकडून अपेक्षा, त्याच्याकडून अपेक्षा, त्याच्याकडून अपेक्षा करतो. ही चुकीची गोष्ट आहे. हालेलुया. आणि अपेक्षा करायची फक्त येशूकडे अपेक्षा करायची आहे. आपल्या अपेक्षेचा कधीच निराशा येणार नाही आपल्याला. हालेलुया. येईल का कधी? कधीच येणार नाही. मर्यादेमध्ये राहायचंय आपल्याला. हालेलुया. दिमागदार हे हा जो पार्ट आहे फुगणे, प्रेमनो, आम्ही कुणाविषयी राग आणि लोभ धरायचा नाही. हालेलुया. त्यांनी माझ्यासाठी हे नाही केलं, त्यांनी माझ्यासाठी ते नाही केलं, आपण बोलत नाही, त्याच्याकडे पाहत नाही. हालेलुया. तो करो न करो तो माझा भाव आहे, तो देव न देव ती माझी बहीण आहे. तो माझ्यासाठी कसा पण वागो, मी कधी त्याच्यावर रुसणार नाही. त्यांनी माझ्यासाठी ही अपेक्षा होती, मला त्याच्याकडून ती अपेक्षा होती, ती काय केली नाही त्याने, म्हणून माणसं रुसतात एकमेकावर. हालेलुया. हालेलुया. प्रीती कधी रुसत नाही. हालेलुया. तो करो किंवा न करो तो माझा भाऊ आहे. हालेलुया. तू माझी बहीण आहे, तू माझी आई आहे, तू माझा हाय, तू माझा मित्र आहे, तू माझा बंधू आहे, तू माझा सखा आहे. हालेलुया. 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 आम्ही मर्यादा घालतो लोकांना, माझ्यासाठी हे करच. अरे काय बांधून घेतलं काय तुम्ही? काय करार करून घेतला? हा होय सर, करार करून घेतला ना. बॉन्ड पेपर माझ्या असाच वागतो, हेच कर माझ्यासाठी, तेच कर. प्रीतीचा खरा अर्थ आम्हाला ख्रिस्त शिकवतो. प्रीतीचा खरा अर्थ कोण शिकवतो आपल्याला? संत पावलाला देवाने प्रकट केलं मंडळी. हालेलुया. कुणी नाही लिहिल्या, पावलाने लिहिल्या ह्या गोष्टी. हालेलुया. कुणी लिहिले का? नाही लिहिल्या कुणी. आम्हाला साधं सिंपल राहायचं आहे. कुणावरही अधिकार गाजवायचा नाही, जबरदस्ती करायची नाही. माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर, माझ्याकडे बघून हास, माझ्याकडे बघून स्माईल दे, मला पाहून तोंड वाकडं करून जाऊ नकोस. प्रभूची स्तुती असते. आम्ही मनामध्ये कधी राग धरायचा नाही कोणाविषयी. हालेलुया. हालेलुया. मग प्रीती कधीही गैरशिस्त वागत नाही. प्रीतीकडे नियमावली आहे. हालेलुया. प्रीती मावशीकडे काय आहे? नियमात बसणारी. हालेलुया. नियमामध्ये चालणारी. हालेलुया. आज्ञा पालनाला बायबलनी फार महत्व दिलंय. आज्ञा पालन. हालेलुया. ज्याच्याजवळ माझं वचन आहे, जो माझ्या आज्ञा पाळतो, येशू काय म्हणतो? ज्याच्याकडे माझं वचन आहे आणि जो माझ्या आज्ञा पाळतो तो माझ्यावर प्रेम करणारा आहे. हालेलुया. आम्हाला देवाला शिस्तबद्ध लोक आवडतात. सगळ्यात बाबतीत शिस्त पाहिजे. हालेलुया. सगळ्या कोणत्याही बाबतीत आमच्या कामामध्ये बेशिस्तपणा नको आहे. हालेलुया. ही खऱ्या विश्वासणाऱ्याची ओळख आहे. हालेलुया. शिस्तीत राहणे, शिस्तीत जाणे, शिस्तीत येणे. मुंग्या बघा, एका पाठोपाठ एक मुंगे चालतात बघा. त्यांच्या मम्मीने कोणत्या बालवाडीत टाकलं नाही ना कॉन्व्हेंट मध्ये टाकलं नाही, पण त्यांना शिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. ते पावसाळा यायच्या अगोदर ते रॅशन भरून ठेवतात. गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, मीठ, पीठ, चिकन, मटन, म्हणून टेन्शन होतं. अजून झाला आम्हाला त्याचा स्वर्गाचा राज्याशी काय संबंध नाही. हालेलुया. आम्ही देवाला शिस्तबद्ध लोक आवडतो. आम्ही टाइम टेबल बनवायचा आहे, एक नियमावली बनवायची माझ्यासाठी स्पेशल.
लोक फॉलो करो न करो, मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे. कुणीही माझ्यामुळे ख्रिस्ताच्या नावाला पट्टा लागणार नाही. हॅलो, माझ्या आमच्यामुळे काय होणार नाही? कुणीही प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणणार नाही हे बघा ख्रिस्ती लोक, असं कुणीही म्हणणार नाही. असं मला वागायचं आहे. हालेलुया. मला कसं वागायचं आहे? गुड मॅनर्स, वेळेचे नियोजन, नियमात बांधून घेणे, सर्व काही खायला प्यायला उठायला झोपायला देवाचं देवाला, देवाचा वेळ देवाला. हॅलो, काय करायचं आहे? प्रेरणू देवाचा वेळ कुणाला द्यायचा नाही. देवाचा वेळ कुणालाही द्यायचा नाही. शिस्तीविषयी आपण पुष्कळ काय बोलू शकतो. सगळ्यात जास्त शिस्त मिलिटरीतील लोकांना आहे. हालेलुया, हालेलुया. त्यांच्या पाहिलं जात नाही. त्यांच्याकडे तुम्हाला आळस पाहायला मिळणार नाही. आळशीला एक बुटाची लाट पडते. हॅलो, काय पडते? तो त्यांचं हे असतं, तो काय हायवे करत नाही तो. हालेलुया. तिथं ख्रिस्त प्रेम करतो, ख्रिस्त दयाळू कृपाळू म्हणतो क्रोध आहे, आम्ही त्याचा फायदा घेतो का? हाले, आमच्या शरीराला कुदलून दुखलून देवाचा दास आम्हाला बनवायचा. आमच्या शरीराला परीक्षेमध्ये उतरल्यावर तो पासच झालं पाहिजे. परीक्षेमध्ये उतरल्यावर देवाला शिस्तबद्धता आवडते. हालेलुया. येशू सेवेच्या काळात आम्ही पाहतो जास्तीत जास्त तो कमीत कमी झोपत आहे, जास्तीत जास्त सेवा करतो. प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? कारण त्याच्याकडे वेळ एक शॉर्ट पिरियड होता. येशूकडे काय होतं? एक शॉर्ट पिरियड होता, एक शॉर्ट वेळ होता. तेवढ्याच वेळामध्ये त्याला काम करायचं. त्याला देवाने नेमून ठेवलेला वेळ होता. पण मरियेला म्हटलं तो, बाई माझी अजून वेळ आलेली नाही. हालेलुया. पण आमची वेळ सर्वदा सिद्ध आहे. येशूने सांगितलं आमची वेळ सर्वदा आमच्यासाठी देवाने ते करून ठेवलेलं. तर आपण स्वतःला नियमामध्ये बांधून घेऊया. हालेलुया. सर्व गोष्टींमध्ये सर्व गोष्टीचे नियम आम्ही स्वतःसाठी लागू करूया. हालेलुया. स्वतःसाठी त्याच्यामध्ये स्पेशल स्पिरिच्युअल गोष्टीला स्थान पाहिजे. त्याच्यामध्ये काय पाहिजे? आध्यात्मिक. आमच्या टाइम जसं बजेट मध्ये काय असतं, मार्च मध्ये बजेट येतो. आम्ही सुद्धा आम्ही स्वतःला बांधून घेऊया देवाच्या नियमाने. हालेलुया, हालेलुया. हा वेळामध्ये हे करायचं, या वेळामध्ये काम करायचं, या वेळेत वॉकिंगला जायचं, या वेळामध्ये प्रार्थनेला जायचं, या वेळामध्ये मध्यस्थी करायची, या वेळात वचन वाचायचं, या वेळामध्ये हा माझ्या मम्मीसाठी वेळ आहे, हा माझ्या याच्यासाठी वेळ आहे, तू माझा त्याच्यासाठी. हालेलुया. उशिरा जायचं नाही, लवकर काम संपवायचं नाही. म्हणून मला तो थंब आवडतो. काम स्वीकारलं. देवाने पण थंब ठेवलेला आहे. स्वर्गामधून पाहतो. त्याला काय मशीन म्हणतात सर त्याला? हा बायोमॅट्रिक. येस, बायोमॅट्रिक. साधे माणसं, मातीचे माणसं बायोमॅट्रिक बनवतात, तर माझा देव कसा बनवू शकतो? देव शिस्तीचा देव आहे. हालेलुया. शांतीचा देव आहे. गडबडीचा देव नाही आमचा. देवा, मला तुझ्या नियमामध्ये ठेव. तुझ्या नियमाचं उल्लंघन माझ्याकडून होणार नाही. एक शमूएल विषयी, शमूएल संदेशा, शमूएलाच्या पहिल्या शमूएल मध्ये दिले, शमूएलाने देवाचं एकही वचन वाया जाऊ दिलं नाही. बायबल त्याची ग्वाही देत आहे. आमची ग्वाही सुद्धा दिली पाहिजे. हालेलुया. तो खरोखर तो शिस्तबद्ध माणूस आहे. कोणत्याच गोष्टीमध्ये तो कमी नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये तो परफेक्ट आहे.
नाहीतर मग आपण नेहमी बहाणे सांगतो, याच्यामुळे असं त्याच्यामुळे तसं. हालेलुया. आणि अगोदरच प्रार्थना करूया, माझा वेळ सैतान चोरणार नाही. हालेलुया, हालेलुया. आमचं हित कशात आहे? आमचं हित शिस्तीमध्ये आहे, आज्ञा पालनामध्ये आहे. आज्ञा पालन, आज्ञा भंग झाला का सैतान हल्ला करणार, हे लक्षात ठेवा. आम्हाला जास्त प्रार्थना करावं लागेल, कदाचित जास्त उपवास करावा लागेल, कदाचित जास्त लढावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग आम्ही देवा, मला तुझ्या नियमात राहण्यासाठी मला सहाय्य. मग प्रीती जी आहे ती स्वार्थ पाहत नाही. मग काय करते? प्रीती सर्वांचं भलं करते. तिचं हो न हो, तिच्या भल्यासाठी ती देवाकडे पाहते. दासाचे हात धन्याच्या हाताकडे, दासीचे हात धनिनीच्या हाताकडे. तसं देव माझं कल्याण करेपर्यंत तो देवाकडे पाहत राहतो. देव माझा उंच ठिकाणी दे, देव मला शक्ती, देव मला सामर्थ्य दे, देव मला बळ दे, देव मला अन्न, वस्त्र, निवारा, घर बार, अनॉइंटिंग, कृपादान देव देव मला. हालेलुया. स्वार्थ म्हणजे स्वतःकडेच पाहणे, स्वतःविषयीच विचार, मी, मला, माझे. स्वार्थी मनुष्य कसा आहे? मी, मला आणि माझे, तीन त्याच्या स्पेशल गोष्टी आहेत. हालेलुया, हालेलुया. पाऊल म्हणतो, आपण कुणीही स्वतःचे हित पाहू नये. हालेलुया. पण आज आम्हाला पाहायला मिळतो, जो तो आपल्या हितासाठी जपत आहे, आपल्या बेनिफिट साठी जगत आहे, आपल्या फायद्यासाठी जगत आहे. हालेलुया, हालेलुया. परोपकार राहिला नाही. फार थोडे लोक आहेत ज्यांच्याकडे दुसऱ्यांसाठी वेळ आहे, पैसा आहे, ते बळ वापरतात, बुद्धी वापरतात, आपलं क्रेडिट वापरतात, सगळे काही वापरतात. देवाला ते लोक पाहिजे. हालेलुया, हालेलुया. स्वतःचा फायदा, स्वतःचा मान सन्मान, महत्वाकांक्षा स्वतःच्या, इथे सैतानाने बांधून ठेवले लोकांना. काय केले सैतानाने? त्यांना त्या याच्यामध्ये बांधून ठेवलेले, स्वार्थामध्ये. हालेलुया. आज मला हे पाहिजे, आज मला ते पाहिजे, आज मला हे घ्यायचं, आज मला ते घ्यायचं. हालेलुया. प्रियांनो, आपल्या मधला काही वाटा गोरगरिबाला आम्हाला द्यायचा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद. प्रियांनो, आम्ही स्वार्थी लोक आहोत तसं जर पाहिलं तर. हालेलुया. आम्ही पहिले स्वतःसाठी जे काय करणार आहे, आमच्या स्वतःसाठी करणार आहोत. हालेलुया. पहिलं आपलं. हालेलुया. त्या माकडींची गोष्ट मला आठवते. थोडं पाणी होतं तर तुम्ही काय केलं? त्या पिल्ल्याला घेतलं उचलून. थोडं आणखीन जास्त पाणी आलं, आणखीन जास्त पाणी आलं, आणखीन जास्त पाणी आलं, आणि खूप त्याच्या नाका तोंडात जायला लागलं. तर ते माकडींनी काय केलं? पिल्ल्याला खाली टाकलं. याला स्वार्थ म्हणतात. आपला जीव वाचव, आपलं भलं करण्यासाठी खूप त्या पातळीपर्यंत जाणे. हालेलुया, हालेलुया. देव आपल्या भक्ताला झोपेमध्ये देतो. बायबल सांगते, तरुण सिंहास वान पडते, त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या देवाच्या भक्ताला देव काहीच कमी पडू दे. आम्हाला मेमराईज करायची देवाची वचने. हालेलुया. आठवण करायची, देव माझा मेंढपाळ आहे, मला काहीच कमी पडणार नाही. आता मी हे दिलं तर माझ्या घरात तर काहीच नाही. मग एकदा महिना अखेर
एक तर मोदी बाबाचं राज्य, ही सिच्युएशन, ह्या सिच्युएशन मध्ये कोण टिकणार आहे? ह्या सिच्युएशन मध्ये कोण टिकणार आहे? जो स्वार्थी नाही तो टिकणार आहे, जो स्वार्थी नाही तोच प्रेम. मग प्रीतीचा आणखीन एक गुण आहे, ती चिडत नाही. हालेलुया. ती काय करत नाही? चिडत नाही. म्हणजे तिला कितीही तिला त्रास दिला तरी पण तिला राग येत नाही. सैतान आपल्याला चिडवतो प्रेमाने. हालेलुया. कोण चिडवतो? सैतान चिडवतो आपल्याला. हालेलुया. लोक चिडवतात. आपली सहनशीलता, खूप सहनशीलता आपल्याला पाहिजे. प्रभू समीप आहे आपल्या. प्रभू कुठे? बायबल सांगतो प्रभू समीप आहे आपल्या. आम्हाला चिडणे हा आमचा स्वभाव आहे. हालेलुया. अरे हे काय झालं, ते काय झालं, असं काय केलं, तसं काय केलं, इतकं काय वेळ, हे असंच का, ते तसंच का? तेच आम्ही चांगल्या भाषेत सांगू शकतो. तेच आपण प्रेमाच्या भाषेमध्ये हे असं मला वाटतं चुकीचं आहे, हे नीट करू शकतो तू. हालेलुया. हे काय करू शकतो तू? चिडचिड काय? आपली शांती गेलेली आहे. जेव्हा शांती जाते, शांती मावशी जाते, तेव्हा चिडचिड मावशी येते. आणि ते आपल्याला आपलं डोकं दुखवते, आपल्याला सर्व शरीर आपलं हे करतो प्रियानं. आलं लक्षात तुमच्या? तर रागावर विजय. हालेलुया. प्रीती कधी त्रस्त होत नाही. हॅलो. प्रीती जी येते कधी, प्रीतीला किती पण छळा, ती काय होत नाही? त्रस्त होत नाही. ती दुःखी होत नाही. प्रीती ती सहनशील आहे, ती उपकारशील आहे, ती क्षमा करणारी आहे, ती आशा धरणारी आहे. प्रीती काय आहे? आपला स्वभाव आहे एक घाव दोन तुकडे. आता खूप झालं, आता बस झालं, आता नको, या माणसाचा त्रासच नको, परत त्याचा संबंधच नको आपल्याला. पण सांगतो प्रीती सहनशील आहे, सर्व सहन करते, सर्वांची आशा धरते, सर्वांवर विश्वास ठेवते. म्हणजे आपण चुक आहोत, आपण चूक आहोत. आपण चिडणीच्या विरोधात आपण समजून सांगू शकतो. चिडणे म्हणजे आपला कंट्रोल गेलेला आहे, आपला ताबा गेलेला आहे. हालेलुया. बायबल तर सांगतो शांती करणारे ते धन्य, आणि चिडचिड करणारे ते धन्य नाही, अधन्य. प्रेम, राग, आमचा राग साठवून ठेवायचा नाही. राग बिलकुल सोडून द्यायचं. सूर्य मावळला की सगळ्यांना क्षमा. त्या दिवसातल्या लोकांनी ज्यांनी जे तुमचं नुकसान केले, विरोध केलाय, तुम्हाला बोलले, तुम्हाला रडवले, तुम्हाला चिडवलं, तुम्हाला दुःख दिलं, तुम्हाला खूप खाली दाखवलं, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम. हालेलुया. चिडचिडीचा परिणाम कशावर होतो? आपल्या बीपीवर होऊ शकतो, बीपीला प्रॉब्लेम होऊ शकतो. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. हालेलुया. मग प्रीती आपका स्मरत नाही. काय करत नाही? आपका स्मरणे म्हणजे काय? त्यांनी केलेल्या वाईट गोष्टीचा हिशोब न ठेवणे. हॅलो. म्हणजे काय? वाईट गोष्टीचा आम्हाला इच्छा नाही ठेवायची, सैतान आठवण करून देतो. बघ तो तुला कसं म्हणला, बघ तो तुला तसंच केलं, बघ तो तुला तसं केलं. त्याला सांगायचं मी त्याला माफ केलेलं, मी त्याला क्षमा केलेली, तो माझा भाऊ आहे. आपण अशा प्रकारे आपल्या जीवाची सुटका करून घेऊ शकतो.
हालेलुया. वाईट गोष्टी डिलीट करून टाकायच्यात आपल्याला आपल्या हार्टमधून. हालेलुया. सगळ्या देवा, रोज सकाळी उठून देवा, माझ्या हृदयात कुणाविषयी काय ज्यांनी मला दुखवले ते सगळं डिलीट करून टाकतो मी येशूच्या नावाने. रात्री झोपताना डिलीट करा, चांगली झोप लागेल तुम्हाला. लाईट गेली तरी झोप लागेल, कूलर नसला तरी झोप लागेल. प्रभूची स्तुती असेल. वाईट गोष्टीचा हिशोब ठेवायचा नाही, वाईट गोष्टी व्हायरल करायच्या नाही. त्यांनी माझ्यासाठी असं केलं, त्यांनी त्याच्यासाठी तसं. आता काय सांगतो बायबल बघा, बायबल असं म्हणतो त्यांनी माझ्यासाठी फासा मांडून ठेवलाय. त्याला खूप राग आला. बायबल काय म्हणतो, त्यांनी माझ्यासाठी काय केलंय, 10 फासे मांड, 100 फासे पार केलं घेऊन, तो तुझा पाय कदापि गुंतू देणार नाही. स्तोत्र 91 मध्ये काय म्हटले, तो तुझा पाय. सैतान किती युक्त्या, कुयुक्त्या, प्रयुक्त्या, त्याचं जे काय सगळे हत्यार तो काढू द्या. हालेलुया. कारण प्रीती वाईट गोष्टीचा हिशोब ठेवत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रीतीच्या डायरीमध्ये काय आहे, प्रीतीच्या डायरीमध्ये भीती नाही, प्रीतीच्या डायरीमध्ये सन्मान आहे, लोकांविषयी मान आहे, आदर आहे. हालेलुया. लोकांविषयी काय आहे, मान आहे आणि आदर आहे, चांगल्या गोष्टी आहेत. देव प्रीती सर्वांची आशा धरते. देव याला बदलणार आहे, देव याला चांगलं करणार आहे, याला व्यसनातून बाहेर काढणार आहे, याला शापातून बाहेर काढणार, याला बंधनातून बाहेर काढणार आहे. किती दिवसापासून पाठवायची अशीच परिस्थिती आहे. अजून त्याला खड्ड्यात नाही घालायचं आपल्याला, त्याला वर काढायचं आपल्याला. हालेलुया. आपलं काय करायचं, त्याला काय करायचंय, त्याला वर काढायचं. आमच्या छोट्या छोट्या प्रार्थना त्याला प्रेम सहाय्यकारी होते. आणि त्या प्रार्थना प्रेम, देव पापाचा हिशोब नाही ठेवत. बायबल सांगतं त्यांनी आमचं पापाचं गाठोडं बांधून समुद्राच्या खोल डोहामध्ये टाकून दिलं, यासाठी की कुणीही प्रेमनो आमची पापाविषयी वाच्यता करू नये. हालेलुया. आपण म्हणतो तोच करायचो, हा त्याने असं केलं होतं तसं केलं होतं. प्रेम लगेच एका सेकंदात आपण लोकांची पाप उकरून काढतो. हालेलुया. वाईट गोष्टीची आठवण नाही ठेवायची. झालं तो पास्ट होता, अंधकार त्याच्या जीवनातून दूर झाला पाहिजे. देवाची योजना फार सुंदर आहे मंडळी. जेव्हा सर्वांना समजेल त्या अंधकारात फक्त तो अंधाराचा काळा कुठ पुत्र तो एकटाच राहणार आहे तिथे, बाकी सगळे प्रकाशात आहे. हालेलुया. मग प्रीती अनितीमध्ये म्हणजे वाईट गोष्टीमध्ये आनंद करत नाही. हालेलुया. हालेलुया. आम्हाला नेहमी वाईट गोष्टींविषयी खेद व्यक्त करायचे. अरे रे रे, असं व्हायला नव्हतं पाहिजे. कदाचित मी प्रार्थना नाही केली. हालेलुया. कदाचित माझ्या लोकांनी प्रार्थना नाही केली, म्हणून ही घटना घडली, म्हणून ऍक्सिडेंट झाला, म्हणून तो मेला, म्हणून ते घर कोसळलं, म्हणून तो ऍक्सिडेंट झाला, म्हणून ह्या गोष्टी झाल्या. आम्हाला लोकांच्या दुःखात सहभागी व्हायचं. लोकांच्या दुःखामध्ये काय व्हायचं, आपल्याला सहभागी व्हायचं. हालेलुया. देवा मला असं हृदय दे, मला असं मन दे, देवा मला अशी बुद्धी दे. हालेलुया. हालेलुया. आमचा जीव कसा मिस व्हायला पाहिजे. सदोम आणि गमोरामध्ये प्रियांनो अशा घटना होत होत्या. प्रियांनो त्या दासाचा जीव कसा मिस होत होता. भयंकर पाप होतो, इतकं भयंकर पाप होतं का त्याला एकच पर्याय होता, देवाला अग्नीने त्याला जाळून टाकायचं होतं. आता हा दुसरा नाश अग्नीने जाळणार आहे. देवाचा क्रोध काय करणार आहे, अग्नीने जाळणार, भस्म करणारा अग्नी. आमचा देव भस्म करणारा. पण आमचं काम आहे त्या वाईट घटनांसाठी आम्हाला मध्यस्थी करायची. देव म्हणतो मी नगर तुमच्या हातात दिलेले,
हे नगर मी तुमच्या याच कल्याण करण्याचं काम, जेवढ्या तुमच्या प्रार्थना येतील तितकं मी कल्याण करणार या नगरच. प्रभूची स्तुती असते. देव पाहतोय कोण प्रार्थना करते माझ्यासाठी आणि कोण अनितीमध्ये आनंद मानत. अनितीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ वाईट गोष्टी मध्ये जाऊन सामील होणे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही वाईट गोष्टीला सपोर्ट करत नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही आनंद पण मानत नाही. आम्ही खेद व्यक्त करतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असते. आपण थांबत आहोत तिथं, अजून पुष्कळ पॉइंट बाकी आहेत. हालेलुया. आम्हाला वाटतं तिसरा मेसेज असेल हा प्रीतीचा. प्रभूची स्तुती असं अजून प्रीती सत्य समागमात आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मान्य सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधी धीर धरते आणि स्पेशल म्हणजे प्रीती कधीही खचत नाही. हालेलुया. प्रीती कधीही संदेश असतील तर रद्द होतील, भाषा असतील तर रद्द होतील, पण प्रीती शेवटापर्यंत नाही. प्रीती शेवटपर्यंत नाही. पुढे पाऊल लिहितो. अंशतः आम्हाला थोडस कळतं, म्हणजे आम्हाला स्पिरिच्युअल गोष्टी अगदी छोट्या थोड्या कळतात. आम्हाला आध्यात्मिक गोष्टी फार थोड्या कळतात. जेव्हा प्रीतीने आम्ही पूर्ण होऊ तेव्हा देव सगळं प्रगती करत नाही. हालेलुया, हालेलुया. त्याची आम्ही वाट पाहत आहोत. हालेलुया. प्रभूची स्तुती असते. म्हणतो म्हटला संदेश, भाषा, शिक्षण, सगळं विश्वास सगळं काही रद्द होईल, पण प्रीती शेवटापर्यंत टिकून राहील. प्रीती शेवटापर्यंत टिकून राहील. म्हणजे काय? आपण स्वर्गात जाऊ, तिथं कृपादानाचा काय फायदा, विश्वासाचा काय फायदा, अन्य भाषेचा काय फायदा? काहीच फायदा नाही. आहे का काय फायदा? तिथे फक्त प्रीतीची भाषाचा. देव प्रीती आहे. देवा तुझ्यासारखंच मला प्रीती बने. थँक्यू जीसस. हालेलुया. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान महिमा सन्मान गौरव देतो. आम्ही उंचावतो बाप्पा, तुझी स्तुती करतो. तू खूप चांगला आहेस. तू दयाळू देव आहेस, कृपाळू, बंधुकृत, प्रीतीमय देव आहेस, प्रीतीने भरलेला देव आहेस. तुझ्याकडे राग मत्सर कुठल्याच गोष्टी नाहीये प्रभू. हेवा देवाने प्रभू, तू कुणाला कमी लेखत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, कुणाला तुच्छ मानत नाही प्रभू. परमेश्वर बापा, तुला तुच्छ मानण्यात आलं, जगाने तुला तुच्छ मानलं, पण तू आम्हाला तुच्छ नाही मानलंस प्रभू. तू आम्हाला एक स्थान दिलंस, आम्हाला तुझ्या उजवीकडे जागा दिलीस, आम्हाला एक स्थान तू बनवत आहेस. आज आमची प्रार्थना आहे प्रभू, पहिले करीत 13 अध्यायाप्रमाणे प्रभू तुझ्या प्रीतीच्या गुणांनी आम्हाला परिपूर्ण कर प्रभू. जे दर्शक जे मेसेज ऐकत आहेत प्रभू, त्यांच्यावर अनॉइंटिंग उतरून येऊ दे आता ह्या समयाला प्रभू. त्यांना प्रभू आमच्यातला स्वार्थ काढून टाक, आमच्यातला बळाई मारण्याचा स्वभाव काढून टाक, रागीश स्वभाव काढून टाक येशूच्या नावात. सर्व रागाच्या आत्म्याला मी बांधत आहे, सर्व स्वार्थाच्या आत्म्याला मी बांधत आहे येशूच्या नावात. सोड माझ्या लोकांना दुष्ट सैतान प्रभू. आम्हाला प्रीतीने प्रीती पूर्ण कर, प्रीती पूर्ण कर बापा. संत पावलांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी निघतात आणि तुझं गौरव होऊ दे. मी तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना, तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, तुझे उपकार येशूच्याच नावात मागतो म्हणून तू ऐकतो. आमेन. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला, आम्ही जसे आमचे ऋणी असुरून सोडले
तसेच आमचे ऋणी तू आम्हास सोड आणि आम्हास दर्शक नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. शेवटचा आशीर्वाद देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागी तुम्हा सर्वांबरोबर ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन. Like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.